बाकी दुसरं नाही काय त्यांना मोठं काय मिळालं नाही, महापालिकेचं मोठं ऑफिस मिळालं बघ. या सगळ्या प्रक्रियेत सुप्रिया सुळेंनी काँग्रेस भवनमध्ये बैठक घेतली होती. काँग्रेसच्या नगरसेवकांचा दबाव वापरून हे सगळं केलं गेलं असं वाटतं. तर त्याकरता आज फाटक साहेबांना तिकडं आणि जगताप साहेबांना इकडं होऊ शकतं. लखनी बिनविरोध झाले, त्यांची जावी, त्यांची सहावी आई, स्थानिक नेते आर्थिक व्यवहार झाले असतील याच्यात काय? नाही, आर्थिक नाही होऊ शकत, हे महाविकास आघाडी भोगावे लागतील, ते मी आता पण सांगितलं. श्रीकांत पाटील म्हणतात की घोडे बाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय. घोडे बाजारात झालाय म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय का होऊ नये म्हणून घेतलाय? तुम्हाला काय वाटतं? नाही, घोडे बाजार नाही, सेटलमेंट झालेली आहे. ती कुठे येतात, कुठे भेटले, ते कुणाला नाही भेटले ना. आता याच्यातून महत्वाचा प्रश्न असा आहे, दोन्ही राष्ट्रवादी आतून एक येतं. 100% भावनकीच आहे. नाही म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडी करून शिवसेनेचं नुकसान पुणे शहरामध्ये झालेलं आहे. स्वबळावर लढावं असं वाटतं तुम्हाला आता हे सगळं कालच सांगितलं. आणि त्या दिवशी अचानकपणे अण्णांचं डोकं दुखायला लागलं आणि अण्णांनी फोन बंद करून टाकले. आज सुद्धा आता फॉर्म भरायच्या दिवशी अण्णांचे इतके फोन आले. पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं मदत झाली आहे आणि आता जर तिकडं म्हणजे महायुतीला एक प्रकारे इथं मदत झाली आहे इथं पुण्यामध्ये. आणि आता तुम्ही जर तिकडं बघताल साताऱ्यामध्ये, बारामतीमध्ये करावी नाही ती इतर कुठल्याही ठिकाणी करावी, परंतु आम्हाला आणि आज पुन्हा तेच झालं विधान परिषदेला. नवी आहे का खरं? स्पष्ट प्रश्न आहे तात्या, तुमचा विश्वासघात झालाय का? 100% हा महाविकास आघाडीचा विश्वासघात आहे आणि तो दुसऱ्यांदा झाला. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी काल सुद्धा स्टेटमेंट करताना सांगितलं की हेच अंकुश अण्णा काकडे होते जे शेवटपर्यंत आमच्यासोबत बसले होते, बोलत होते पालिकेला. आणि 2 दिवस अगोदर ज्या दिवशी सगळ्या गोष्टी फायनल झाल्या, 6 फायनल झाले, आणि त्या दिवशी अचानकपणे अण्णांचं डोकं दुखायला लागलं आणि अण्णांनी फोन बंद करून टाकले. आज सुद्धा आता फॉर्म भरायच्या दिवशी अण्णांचे इतके फोन आले की फॉर्म भरायला या, फॉर्म भरायला. आम्हाला माहित पण नव्हते की कोण उमेदवार फायनल केलाय. मग मी मुंबईला विचारल्यानंतर आम्हाला म्हणजे ठीक आहे उमेदवार कोणी माहित नाही, पण पुण्यामध्ये ते लढणारे, तुम्ही जा. आम्ही पोहोचू शकलो नाही, धर्म म्हणून तुम्ही गेले. आम्हाला जायला लावलं, पण आमच्यापैकी कुणीच पोहोचू शकलं नाही तिथं. उलट आता मला असं वाटतं की ते बरं झालं आम्ही पोहोचलो नाही, आणि त्यांच्या पापाचे धनी आम्ही झालो असतो. आणि मला वाटतं की हे एक वेगळ्या प्रकारची सेटलमेंट आहे. सरकार लोट आहे सगळे. 100% ही भाऊबंदकी आहे, मी त्याला भाऊबंदकी म्हणेन. त्यांनी मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला जर भाऊबंदकी करायची असेल तर त्यांनी त्यांची खुशाल करत बसावी. बारामतीमध्ये करावी नाही ती इतर कुठल्याही ठिकाणी करावी, परंतु आम्हाला ऍटलिस्ट काँग्रेसची भूमिका मांडेन, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्हाला त्यांनी आता गृहीत धरू नये, कारण हे दुसऱ्यांदा झाले. आज महानगरपालिकेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाने त्यावेळेस सुद्धा अशी भूमिका घेतली नसती तर आज पुणे चित्र वेगळं झालं असतं. आता यांच्यामध्ये तर आता मी जे काही आजच्या दिवसात कालच्या दिवसापासून ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये बघा तुम्ही ठाण्यामध्ये जर पाहिलं तर ठाण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनी माघार घेतली आहे, तिथं माघार घेतली आहे. पुण्यामध्ये त्यांनी माघार घेतली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तिथं माघार घेऊन तिथं फाटक साहेबांना म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला मदत केली आहे. पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं मदत झाली आहे. आणि आता जर तिकडं म्हणजे महायुतीला एक प्रकारे इथं मदत झाली आहे इथं पुण्यामध्ये. आणि आता तुम्ही जर तिकडं बघताल साताऱ्यामध्ये, जर साताऱ्यामध्ये तिथं जर अभयसिंह जगतापांचं सीट लागलं तर समजा या 3 सीट वाटून घेतल्यात, कारण त्या ठिकाणी तिथं आता शिवसेना दुखवलेली आहे. साताऱ्यामध्ये मारहाण झाली आहे पालकमंत्र्यांना, त्यांचा जर कुठे तिथं इगो दुखावलेला आहे असं मला तर वाटते प्राथमिक दृष्ट्या. जिथं ठाण्यात मदत केली आहे तिथं साताऱ्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला 100% मदत होणार आणि त्या ठिकाणी अभयसिंह जगताप यांची सीट लागू शकते. अशा प्रकारे वाटत हे तुला घेतो ते मला घे आणि मधल्यामध्ये आमच्या आघाडीचा बार वाटलं. साताऱ्याचं आणि ठाण्याचं सोडा, पण पुण्यात तुमचा वापर करून घेतला जातोय काँग्रेसचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीकडून, शरदचंद्र पवार पक्षाकडून. आता तसंच म्हणावं लागेल. मला वाटतं की त्यांनी पण स्वतःचा पण विचार केला पाहिजे की आज त्यांच्या पक्षाचे फक्त 3 नगरसेवक झाले, आमच्या पक्षाचा 1 नगरसेवक झालाय. जर कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर त्यावेळेस जो स्टंट केला गेला ते बाजूला झाले सगळे, त्यावेळेस जर असं केलं नसतं तर आज पुण्यामध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले असते. परंतु तसं झालं नाही, त्यावेळेस सुद्धा हीच भूमिका घेतली आणि मला वाटतं की पुन्हा एकदा आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे. मग भविष्यात महाविकास आघाडी अस्तित्वात राहील की आता तुम्ही बाहेर पडायचा विचार करताय पुण्यात महाविकास? नाही, आता हा माझ्या लेवलचा विषय नाहीये, हे वरिष्ठ लेवलला विषय घेतील, परंतु विचार करावा लागेल. मी मध्यंतरी जी आमची पक्षाची एक
मान्य संजय राऊत साहेबांच्या सोबत मिटिंग झाली होती आपल्या बाळासाहेब ठाकरे कला दालनात. त्या ठिकाणी मी मिटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं होतं, महाविकास आघाडी नसती तर शिवसेनेची पुण्यात चांगली परिस्थिती असते. म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडी करून शिवसेनेचं नुकसान पुणे शहरामध्ये झालेलं आहे. स्वबळावर लढावं असं वाटतं तुम्हाला आता हे सगळं कालच सांगितलं मी ते मागच सांगितलंय. मी ते मागच ज्यावेळेस म्हणलं काय कुठं व्हायचं ते होऊ द्या, पण पुण्यात तरी कमीत कमी बाहेर पडा. म्हणजे पुण्यामध्ये जर आपण बाहेर पडलो तर आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येईल. आणि मग अजून ह्याच्यापेक्षा वाईट आमचं काय होऊ शकतं. एक नगरसेवक आलेला तर एका नगरसेवकाच्या जीवावरती आम्ही 5 वर्ष 100% पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारे लढत देऊ शकतो. आता महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं तुम्ही वरिष्ठांना सांगितलं यापूर्वीच म्हणतायत, त्याचं कारण शरद पवारांचा पक्ष आहे, दुसरं कोण आहे मग? काँग्रेस तुमच्या सोबत आहे. काँग्रेस सोबत असती ना, काँग्रेस बरोबरच्या लोकांच्या. आता कालच्याला आमच्या एका कार्यकर्त्याचं आंदोलन झालं महानगरपालिकेत, त्यांचे शहराध्यक्ष येऊन बसले होते आमच्या इथं. राष्ट्रवादीचं कोण नाही आलं. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जे आहेत, ज्यांना आता तिकीट देऊ केलं होतं, ज्यांना आता उमेदवारी दिली होती, ते कुठे येतात, कुठे भेटले, ते कुणाला नाही भेटले ना. आता याच्यातून महत्वाचा प्रश्न असा आहे, दोन्ही राष्ट्रवादी आतून एक येतं 100% भावंती जे नाही ज्या अर्थे म्हणजे महायुतीत एक पक्ष आणि मवियात एक पक्ष, म्हणजे थोडक्यात महायुतीची बी टीम झाली. त्यांना दोन्ही बाजू नाव आहे. त्यांना सत्तेमध्ये पण जायचंय आणि त्यांना विरोधात पण जायचंय, विरोधात पण राहायचंय. हे जर अशा प्रकारे त्यांची भूमिका होत राहिली, राष्ट्रवादी काँग्रेसची जर अशी भूमिका होत राहिली, तर मला वाटतं ह्याचे सगळं जे परिणाम आहेत ते महाविकास आघाडी भोगावे लागतील. ते मी आता पण सांगितलं. श्रीकांत पाटील म्हणतात की घोडे बाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय. घोडे बाजारात झालाय म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय का होऊ नये म्हणून घेतलाय? तुम्हाला काय वाटतं? नाही, घोडे बाजार नाही, सेटलमेंट झालेली आहे. हा, घोडे बाजार नाही, एक तुला एक मला, अशा पद्धतीने हे सगळं राजकारण झालंय. म्हणूनच मी म्हटलो, जर साताराची सीट ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला लागली तर समजायचं इथं महायुती, तिकडे शिवसेना आणि इकडे राष्ट्रवादी, अशा प्रकारे ह्या 3 सीटांचं वाटप झालं. त्यांचे स्थानिक नेते आर्थिक व्यवहार झाले असतील याच्यात काय? नाही, आर्थिक नाही होऊ शकत. तसे श्रीकांत पाटील साहेब सक्षम आहेत, त्यामुळे त्यांना काय आर्थिक विषय होऊ शकणार नाही. परंतु वरिष्ठ लेवलला जे काय कालच्याला पुढं मिटिंगा झाल्या, त्याच्यामध्ये कालच्याला आपले जयंत पाटील साहेब पण होते. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये जर तिकडची एक सीट, साताऱ्याची सीट जर ही त्यांना सोडली असेल किंवा आतमधनं शिवसेना जर त्यांना मदत करणार असेल, तर त्याकरता आज फाटक साहेबांना तिकडं आणि जगताप साहेबांना इकडं होऊ शकतं. लखनी बिनविरोध झाले, त्यांची जावी, त्यांची व्याही, म्हणून तो म्हणलं प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही भाऊबंदी करणार असाल तर महाविकास आघाडीचं वाटोळ होईल. ठीक आहे. इथले त्यांचे स्थानिक नेते जे म्हणतात शहराचे की ही वरिष्ठ लेवलला झालेला आहे, इथल्या स्थानिक नेत्यांना काही माहिती नाही, इथल्या स्थानिक नेत्यांना महाविकास आघाडी कळली नाही, म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षाला तर अजून काँग्रेस पण कळाली नाही, आणि इथल्या लोकांना वरिष्ठ नेत्याने काय निर्णय घेतला ही कळेल. तुमच्या वरिष्ठाशी काही बोलणं झालं होतं? माझं फॉर्म भरण्याच्या टायमाला काही बोलणं झालं नव्हतं. नाही, त्यांचा असं दावा आहे श्रीकांत पाटलाचं की वरती बोलणं झालं असेल, म्हणजे वरती मला काहीच माहित नसेल महाविकास- त्यातलं, असं त्यांचं दावा आहे. कोणाला? मला हा. नाही, आज होऊ शकतं ना, त्यांचं झालं असेल त्यांचं वरिष्ठ लेवलला. मग त्याच्यामध्ये श्रीकांत पाटील सुद्धा कदाचित त्या चर्चेमध्ये सहभागी असतील, म्हणून त्यांना वरिष्ठ लेवलच्या बातम्या कळायला असतील. परंतु मी माझ्या वरिष्ठांना ज्यावेळेस कालच्याला मान्य आमदार साहेब सचिन भाऊ आहेरांना मी फोन केला, त्यावेळेस त्यांची जी प्रतिक्रिया होती ती अरे देवा अशी होती. त्यामुळं मला वाटतं की माझ्या वरिष्ठांना पूर्णपणे अंधारात ठेवूनच, शिवसेनेला पूर्ण अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरवेळेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांची तुमच्या दोन्ही पक्षाचा वापर करून दबाव निर्माण करते आणि स्वतःचं हित जपून घेते, असं सगळं नाही, त्यांचं हित होत नाही ना, वाटोळच होतं त्याच्यामध्ये. हित काय झालं, महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाची पुणे शहरामध्ये सत्ता होती त्या पक्षाला आज 3 नगरसेवकांवरती समाधान मानावं लागलं. फक्त मोठं ऑफिस मिळालं, बाकी काय झालं नाही त्यांना, बाकी दुसरं नाही काय त्यांना. मोठं काय मिळालं नाही, महापालिकेचं मोठं ऑफिस मिळालं. बघ, या सगळ्या प्रक्रियेत सुप्रिया सुळेंनी काँग्रेस भवनमध्ये बैठक घेतली होती. काँग्रेसच्या नगरसेवकांचा दबाव वापरून हे सगळं केलं गेलं असं वाटतं? नाही, ते मी सांगू शकत नाही. काँग्रेसमध्ये मिटिंग झाली ते मला माहिती नाही. सध्या तर नुसतं वरती कागदोपत्री दिसते, प्रत्यक्षामध्ये दिसत नाही. काँग्रेसचे नेते पुढे तरी एखाद दुसऱ्या कार्यक्रमाला येतात, एकत्र येते, मिटिंग होतात, परंतु महाविकास आघाडी म्हणून शहरामधल्या कुठल्याही प्रश्नावरती भांडताना कोणी दिसत नाही. आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.